यांना लक्ष देत नाही. आता ह्यांनी बसलेत, ही खाली पर्ची केलेली आहे. हे कोण केलेली आहे त्यांना विचारा, काहीच माहित नाही. ही आपण उभारलेली ती दाजीनच केलेली आहे. ही मान्य करावं लागेल ना. ही प्लेअर बाबजी काय म्हणता माने साहेब? ही आमदार निधीतून झालेलं काम आहे. नाही नाही म्हणजे थोडक्यात महायुतीतून झालेलं असं म्हणायचं. ऐका अन्नामुळं आम्ही सुखी झालो, आमच्या जमिनी गेल्या, पण त्याची दुप्पट फायदा आमचा झाला. अजितदादांच्या निधनानंतर जो काही प्रचार आहे, सविताताई बिराजदार यांच्या प्रचाराचा वेग हा मंदावलेला आहे. पण त्यामुळं या जिल्हा परिषद गटामध्ये काय समीकरण बदलत आहेत का? अंतर्गत जे गावातील रस्ते आहेत ते पूर्ण रस्ते केलेले आहेत. पाणी पुरवठ्याचा जो प्रश्न आहे, जलस्वराज प्रकल्प राबवलेला आहे, जलजीवन राबवलेला आहे. आमच्या गावात 2 दिवसाला पूर्ण पाणी येते, कसले पाण्याची टंचाई नाही. बलसूर गावच्या इकडे साठवण तलाव असल्यामुळे तिथून. तुम्हाला काय वाटतंय, महाविकास आघाडी का महायुती? बलसूर जिल्हा परिषद गट. पाणी वाढलं किती बोरला विहिरीला आणि त्याचं उत्पन्न किती झालं? गेली 10 वर्ष या पंचकृषीतील ऊस उत्पादन, शेतीचं उत्पादन एवढं वाढलेलं आहे की उमरगा तालुक्यामध्ये विशेष करून या बलसूर जिल्हा परिषद गटामध्ये काय नेमकं युवकांना रोजगार म्हणा, उद्योगाच्या बाबतीत काय सहकार्य झालं, काय सांगा? सर्व ग्रामस्थालाच नाही तर बाहेर पंचकोशातील नागरिकांना, शेतकऱ्यांना या ठिकाणी दिवस पाळीची लाईट उभा करून दिलेली आहे. आणि सकाळी 100% निवडून येतील. कोण निवडून? दाजीचे घरचे. कारण सविताताई. काय कारण? कारण ते आमचे करता धरता तेच आहेत आणि तेच निवडणार 100%. प्रचार बंद केल्यानं काय फरक पडलं का? काय फरक नाही पडला, पण विकासाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर दाजीनं मागल्या 9 वर्षात 2017ला आपलं इलेक्शन झालेलं आहे. सोलापूरला नेऊन ऑपरेशन करून न रुपया खर्च होता. माझ्या डोळ्याचं ऑपरेशन झालं. असं तुमचं झालं, इतर जे गरजू आहेत त्यांच्याबद्दल काय? झालं. शेतकऱ्यांचं नॉर्मली अडचणी ते असतात, वेळेवर ऊस नेणे आणि बिल वेळेवर मिळणे, याबद्दल काय? वेळेवरच मिळतं बिल. कारखाना म्हणजे झाला म्हणजे शेतकऱ्याची अडचणच दूर झाली. पाण्याचं क्षेत्र वाढलं, उत्पन्न वाढलं. जिथं आमची बाजरी येत नव्हती तिथं आज आम्ही ऊस लावतोय. कलदेव लिंबाळा या ठिकाणी आलेलो होतो. कलदेव लिंबाळामध्ये जे थंडगार झाड आहे, झाडाखाली कट्ट्यावर काही जे आहेत त्यांचं कार्य चांगलं आहे. तर बलसूर नंतर कडदोरा नंतर आता आपण समुद्राळ या गावामध्ये आलेलो. समुद्राळ काय विकास केलेला गाव? पूर्ण विकास त्यांचाच आहे इथं. आज 50 घरं आमच्या गावातली त्याच्या विकासावर जगतील. हे माडच गाव अगोदर शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. मामा बोला. तुमचं मत कुणाला? काँग्रेसला. काँग्रेस. आपलं मत शिवसेना. म्हणजे 4 वयोवृद्ध ग्रहस्थ आहेत, 4 पैकी 3 शिवसेना म्हणाल्यात आणि 1 काँग्रेस. माडज गावामध्ये विकास झालेला आहे. होणे तर विकास हा पूर्ण कधीच होत नसतो सर. पूर्णची प्रक्रिया एखाद्या गाव असं कुठलंच गाव म्हणू शकत नाही की आमच्या गावचा पूर्ण विकास झालाय. टक्कर तर काँग्रेस आणि बाणात होईल नक्की. नमस्कार, मी सचिन बेदरे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगानं बलसूर जिल्हा परिषद गटाचा ग्राउंड रिपोर्ट जाणून घेण्याच्या उद्देशाने NTVने दिनांक 2 जानेवारीला सकाळी 11 वाजता बलसूर गावातून आपल्या ग्राउंड रिपोर्टिंगला सुरुवात केली. सर्वप्रथम बलसूर गावातील दत्त मंदिर चौकात उपस्थित ग्रामस्थांना एकत्र करत त्यांच्या थेट प्रतिक्रिया जाणून घेण्यात आल्या. नमस्कार, मी सचिन बेदरे. धाराशिव जिल्हा परिषद आणि उमरगा लोहारा पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये सर्वांचं लक्ष जिथं लागून राहिलेलं आहे ते म्हणजे बलसूर जिल्हा परिषद गट. एकीकडे पाहिलं तर गेल्या 4 दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांचं अकाली अपघाती निधन आणि त्यामुळं
राष्ट्रवादी काँग्रेस, केवळ राष्ट्रवादी काँग्रेसच नव्हे तर पूर्ण राज्यभरामध्ये एक शोककळा पसरलेली आहे. आणि बलसूर गाव म्हटलं की सर्वप्रथम समोर नाव येतं म्हणजे सुरेशदाजी बिराजदार. आणि प्राध्यापक सुरेशदाजी बिराजदार यांच्या सुविद्य पत्नी सविताताई बिराजदार या बलसूर जिल्हा परिषद गटातून जिल्हा परिषद उमेदवार आहेत. मग नेमकं या गेल्या 4 दिवसापासून ज्या काही घडामोडी पाहायला येतात, ऐकायला येतात, ते म्हणजे प्रामुख्यानं अजितदादांच्या निधनानंतर जो काही प्रचार आहे, सविताताई बिराजदार यांच्या प्रचाराचा वेग हा मंदावलेला आहे. कुठेतरी साहजिक आहे, त्यांच्या दुखावलेल्या आहेत. पण त्यामुळं या जिल्हा परिषद गटामध्ये काय समीकरण बदलत आहेत का, काय नेमकं बलसूर जिल्हा परिषद गटातील ग्रामस्थांच्या मनामध्ये चाललं आहे, हे आपण पाहण्यासाठी प्रत्यक्ष बलसूर गावामध्ये या ठिकाणी आलेलो आहोत. या बलसूर गावामध्ये आणि बलसूर जिल्हा परिषद गटातील जे काही गावं आहेत, प्रत्येक गावामध्ये जाऊन जवळपास आपण त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. प्रत्यक्ष या ठिकाणी आपल्यासोबत ग्रामस्थ आहेत बलसूरचे. सर, सर्वप्रथम मी तुम्हाला विचारू इच्छितो, एकीकडं सविताताई बिराजदार यांचं प्रचाराचं वेग कुठेतरी मंदावलेलं आहे असं ऐकण्यात येतं. काय नेमकं कोणाची हवा आपल्या बलसूर गटामध्ये आहे? महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये फाईट कशी आहे, काय सांगाल? प्रचार मंदावलेला आहे सर. आपण प्रश्न विचारलेला एकदम बरोबर आहे. जो आमचे सर्वांचे लाडके दादा आमच्यावर, म्हणजे मी बी एक नागरिक आहे, आपल्याला या भागात सर्व दादाचं कार्य उल्लेखनीय आहे. आणि दादा गेल्यामुळं आमच्यामध्ये एक शोक पसरलेला आहे आणि हे दुःख आमच्यावर झालेलं आहे. आम्ही दाजीच्या सूचना आहेत आम्हाला, या दुःखातून आम्ही कसलंच सावरू शकणार नाही. त्याच्यामुळं हा जर बलसूर जर गट जरी दाजीचा असला तर तो दुःखातून या आम्हाला निगरण्यासाठी आम्हाला वेळ लागणार आहे. त्यामुळं आम्ही या ठिकाणी स्तब्ध आहोत. बरं, सुरेशदाजी बिराजदार म्हणजे मागच्या वेळेस पण निवडून आलेले आहेत त्या ठिकाणी जिल्हा परिषद गटातून. त्यांनी काय काम केलेलं आहे, त्यांच्या विकास कामाबद्दल काय सांगाल? दाजींच्या विकास कामाबद्दल मी एक नागरिक या नात्यानंच नाही तर सर्व गटातील तुम्हाला नागरिक निश्चितपणानं सांगतील. आमचे दाजी आमच्यासाठी खासदार बी आहेत, आमदार बी आहेत, गावचे लोकनेते बी आहेत. आणि मी नागरिक या याच्यातून सांगतो सर, आपल्या बलसूर गावाचा व्यास फार मोठा आहे. आणि भूकंप झाल्यामुळे सर नवीन जुन्या गावठांमधून आम्ही नवीन गावठांमध्ये आलो. जवळपास 16-17 किलोमीटरचे रस्ते आहेत. परंतु आपण ज्यावेळेस बाहेरल्या पंचकोशातील गावात फिरत असताना तुम्हाला कुठं बी रस्ते दिसणार नाहीत. परंतु दाजींना भांडणं करून, झगडा करून किंवा दादाच्या आग्रहाला ही विनंती करून अंतर्गत जे गावातील रस्ते आहेत ते पूर्ण रस्ते केलेले आहेत. पाणी पुरवठ्याचा जो प्रश्न आहे, जलस्वराज प्रकल्प राबवलेला आहे, जलजीवन राबवलेला आहे. आमच्या गावात 2 दिवसाला पूर्ण पाणी येते, कसल्या पाण्याची टंचाई नाही. बलसूर गावच्या इकडे साठवण तलाव असल्यामुळे तिथून पाईपलाईन केलेले आहे आणि कसलाच इथं ही राहिलेलं नाही. सर्व नागरिक आनंदात आहेत. नागरिक सर्व आनंदात आहेत, कसल्याही प्रकारच्या तक्रारी नाहीत असं सरांचं म्हणणं आहे. तुम्हाला काय वाटतं, महाविकास आघाडी का महायुती? बलसूर जिल्हा परिषद गट. बलसूर जिल्हा परिषद गटामधून आमच्या दाजीच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत जे झालेली कामं आहेत, बलसूरच नाही, त्यांनी ज्या वेळेस गेली 15-20 वर्ष माननीय कार्यवासी अजितदादा पवार, शरद पवार तेव्हापासून निष्ठावंत एक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत. आणि तेव्हापासून या गटातील, या तालुक्यातील जेवढे काही विकास निधी आहेत, तालुक्याला, जिल्ह्याला पाठपुरावा करणे, आदरणीय पद्मश्री पाटील असतील त्या काळामध्ये राष्ट्रवादीचे, त्यानंतर अजितदादाच्या माध्यमातून, शरद पवारच्या माध्यमातून काय कामं झालेले? एकनिष्ठ जे कामं रस्त्याचे असतील, पाणी पुरवठ्याचे असतील, त्यानंतर 33 केबी लाईटचे असेल, पुन्हा केटीवेलचे असतील, जे आता या 15-20-25 वर्षापासून जे तळे झालेले आहेत, 3-4 प्रकल्प आहेत, साठवण तलाव आणि पादर तलाव, यांचा उपयोग मला नाही विचारणार, मी एक सामान्य हे नागरिक आहे, शेतकरीला विचारा की या तळ्यामुळं पिण्याचा प्रश्न आणि या ओलिताखाली जमीन किती आली, पाणी वाढलं किती बोरला, विहिरीला, आणि त्याचं उत्पन्न किती झालं. गेली 10 वर्ष या पंचकृषीतील ऊस उत्पादन, शेतीचं उत्पादन एवढं वाढलेलं आहे. केवळ दूरदृष्टी, दाजी दूरदृष्टी कशी, त्यावेळेस कुण्या मंत्र्याकडून त्या खात्यातून त्या कसं पाठपुरावा करायचं, प्रत्येक गोरगरिबाची कामं कुठल्या क्षेत्रात असतील, की आतापर्यंत दाजीनं प्रामाणिकपणे हे काम या पंचकृषीत, या गटामध्ये नव्हे तर तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये केलेलं आहे. आणि दाजीला आतापर्यंत निष्ठावंत कार्यकर्ता, कुठले पद मिळाले नाही, लाल दिव्याची गाडी मिळाली नाही आजपर्यंत,
पण दाजीनं आपलं वजन त्या त्या ठिकाणी प्रामाणिकपणे तालुका, जिल्हा आणि महाराष्ट्र लेवल मंत्रिमंडळापर्यंत, अजितदादापर्यंत आणि शरद पवारपर्यंत एवढं निष्ठावंत असल्यामुळे सविताताई निवडून येतील असं वाटतं तुम्हाला? हो, नक्कीच वाटतंय. कारण प्रचाराची गरज नाही. कारण महाराष्ट्रावर जो कोप झालेला आहे, एक सर्वसामान्याचा, शेतकऱ्याचा जाणता, एक युवकांचं प्रेरणास्थान, उद्योग क्षेत्रामध्ये किती उद्योग असतील, आज साखर कारखानेच नाही, अजयदादाचे उद्योग क्षेत्रामध्ये एवढे हात आहेत, तिथं कुणाला उद्योग कुणाला बघायला दिलेले आहेत, तिथं युवक किती लागले. उद्योगावरून आठवलं प्राध्यापक सूरजदाजी बिराजदार यांच्या माध्यमातून आपल्या उमरगा तालुक्यामध्ये, विशेष करून या बलसूर जिल्हा परिषद गटामध्ये काय नेमकं युवकांना रोजगार म्हणा, उद्योगाच्या बाबतीत काय सहकार्य झालं, काय सांगायला? माननीय सुरेशदाजी बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या बलसूर भागामध्ये आणि बलसूर परिसरामध्ये युवकांना बरेचशे रोजगाराच्या संधी मिळालेल्या आहेत. त्यांनी इथे समुद्राळ येथे कारखाना उपलब्ध करून दिलेला आहे. कारखान्याची सुरुवात चांगल्या पद्धतीने झाली आहे. आपल्या भागातील सर्व युवक एक कारखाना या ठिकाणी काम करतात, त्याच्यातनं त्यांचा रोजगार वगैरे त्यांना मिळत असतो. तसेच त्यांच्याच मार्गदर्शनाखाली समुद्राळ या ठिकाणी म्हणजे कोणजीगड येथे CNG प्लांट त्यांनी चालू केलेला आहे. तिथे सुद्धा युवकांना रोजगार मिळालेला आहे. तर नक्कीच हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे. माझ्या मते उमरगा लोहारा तालुक्यामध्ये हा पहिलाच CNG प्रोडक्शन प्लांट समुद्रा या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. त्या माध्यमातून युवकांना रोजगार तर साहजिक आहे, भेटणारच आहे, भेटत आहे. आणि मला असं ऐकण्यात आलं की म्हणजे जे काही बँका आहेत, शाळा आहेत, महाविद्यालय आहे, साखर कारखाना, या माध्यमातून बलसूर जिल्हा परिषद गटातील उमरगा तालुक्यातील युवकांना अधिक सर्वप्रथम त्या ठिकाणी प्राधान्य दिलं जातं, हे पण ऐकण्यात येतं. आता सविताताई बिराजदार या उमेदवार आहेत आणि दुसरीकडं म्हणजे महाविकास आघाडी आहे. महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांमध्ये जर आपण विचार केला तर कोण निवडून येईल असं वाटतं आणि का? महायुती. कारण काय, तुम्हाला काय वाटतं? कारण की दाजी ही पूर्ण गोरगरिबाची कामं करते, समजायला घेऊन मिसळून केले. का लोकांनी सविताताईंनाच मतदान केलं पाहिजे? मतदान केलं पाहिजे म्हणजे गोरगरीब पूर्ण हे करतात. पहिलं रातपाळी लेट होते, रात्री 12ला गेलं की सकाळी 6ला लेट जात होते. आता दाजीनं प्लॅन्ट हे केल्यामुळं सकाळी 10ला येते, 6ला जाते लेट. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे शेतकऱ्यांसाठी. दाजीच्या मार्गदर्शनातून शेतकऱ्यासाठी सगळ्यात गंभीर प्रश्न होता लाईटीचा, की संध्याकाळी लाईट याची शेतकऱ्याला जाणवायचं नाही. शेतात गेलं तर सापाची, विंचूकाट्याची आणि सध्या वावरत असलेले रानडुकरं आणि वाघाचं वातावरण म्हणजे शेतकऱ्यासाठी दहशतीचं वातावरण होतं. परंतु दाजीनं अजितदादाच्या माध्यमातून सौर ऊर्जेचा प्लॅन्ट या ठिकाणी जवळपास 75 एकरमध्ये उभा केला आणि सर्व ग्रामस्थालाच नाही तर बाहेर पंचकोशातील नागरिकांना, शेतकऱ्यांना या ठिकाणी दिवस पाळीची लाईट उभा करून दिलेली आहे आणि सकाळी 10ला येऊन 6ला लाईट जाते. हे एक आमच्यासाठी गर्वाची बाजू आहे. हे कार्य दाजीनेच केलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ही बाब आहे. तर सर आप क्या कहना चाहोगे? दाजी के घरवाले जो है सविताताई अभी यहाँ पे उमेदवार है, तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येईल आणि का? 100% निवडून येते कोण निवडून येईल? दाजीचे घरचे. कारण काय? कारण काय, सगळं आमचं दुःख त्यांनीच बघते ते म्हणून येते. आमचं काय बी असो सगळं दाजी बघतात, येते. दुःख काही असो दाजी बघतात म्हणजे काय नेमकं? म्हणजे काय, काही अडचण कुठली काही कागदपत्र लागायची हे ते सगळं त्यांनी बघते, ते पुढे होऊन असं काय काम करते ते सगळं. ग्रामस्थातून असं ऐकण्यात आलं की सर्व ग्रामस्थ बलसूर गावाचे पूर्ण एकतर्फी म्हणजे सविताताईंना मतदान करणार. 100% करणार. तसेच आपल्यासोबत महिला वर्ग पण आहे या ठिकाणी. महिला वर्ग आपल्यासोबत आहे या ठिकाणी. म्हणजे आता महायुती महाविकास आघाडी चांगलीच टक्कर लागलेली दिसून येते. हो ना. कोण निवडून येईल? सविताताई. काय कारण? कारण ते आमचे करता धरता तेच आहेत आणि तेच निवडणार 100 पक्का. चर्चा असं ऐकण्यात आली की सर्व ग्रामस्थ म्हणजे एकजुटीनं सविताताईंना मतदान करणार असं बोलले. पण एका बाजूला पाहिलं तर त्यांचा प्रचारही दिसून येतं. माझ्या मते काही ज्या त्यांच्या नियोजित सभा होत्या त्या पण रद्द करण्यात आलेल्या आहेत असं काही पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. काय नेमकं प्रचार बंद केल्यानं काय फरक पडलं का? काय फरक नाही पडला, पण कसं जर 3 दिवस तर सुखदुःखात होते. आज संकटाचं आपलं हे पडलं, त्याच्यामुळं ते
थोडं थांबले होते. मग आता त्यांचं आपलं कसं अजितदादाचं स्वप्न होतं, आपण सगळं करायला लागतं, मग त्याच्यामुळं आम्ही काम चालू केलं. ताई काय सांगाल आपण? बलसूर जिल्हा परिषद गट. बलसूर जिल्हा परिषद गट. माझं नाव लिंबाबाई नारायण कांबळे. मी माझे ग्रामपंचायत सदस्य आहे. दाजीचं असं मन आहे की एक स्वर्गातले देव अवतारल्याने दाजीचं मन आहे, विचार आहे ते दाजीचे. एवढं मोठं बलसूर आहे पण एकही कामाचं नाही बलसूरमध्ये. जी कुठली अडचण कुठल्या लेकराचं, शाळेतलं, पाण्याचं आणि कुठल्या एक भानगडी गाव म्हणल्यावर भानगड राहते त्याच. मी जर दाजीला जर घरी बसून जर फोन केले तर दाजी तिथं माझं सगळं निस्तरणार, कोणाचं बी असो ते, आणि कुठले येणार माझं स्वतःचं बी. ती झालं पुन्हा पाण्याची अडचण म्हणा, रस्ते म्हणा. खाली जुन्या गावात आम्हाला घरं नव्हते बसायला. माझं गाव वगळलेलं होतं. दाजीनं शरद पवारजीकडे जाऊन बलसूर गाव ही वगळलेलं असून ती गाव ठामपणे त्यांनी बांधकाम केले. शरद पवार साहेबाला बलसूरला आणले. शरद पवार साहेबांनं उद्घाटन केले. आम्हाला चावी दिल्यावर आमचं घर आम्हाला माहिती झालं. मग आम्ही त्या घरामध्ये गेलो. त्यातून परत मला 2-3 महिने माझ्या डोळ्याचा त्रास होता. मी म्हणले सांगितले माझ्या दाजीला, दाजीचा वाढदिवस होता, कॅम्प ठेवलते. दाजी मला असं असं झाले. सोलापूरहून गाडी आली. सोलापूरहून गाडी येऊन सोलापूरला नेऊन ऑपरेशन करून न रुपया खर्च होता माझ्या डोळ्याचं ऑपरेशन झालं. असं तुमचं झालं, इतर जे गरजू आहेत त्यांच्याबद्दल काय? झालं समदाळचे होते, एकुरग्याचे होते, बलसुरातले होते, करदूडचे होते, बरेच गावचे. 22 लोक पुण्याला नेले आणि 17 लोक सोलापूरला बाळ्याला दवाखाना आहे, त्या दवाखान्यात नेले. माझी बहीण 25 वर्षाचा खोकला होता. माझ्या बहिणीचा एकूणच म्हणजे मेडिकल कॅम्पच्या माध्यमातून या गटातील जे काही गरजू आहेत त्यांचा उपचार गरज पडेल ते तो शस्त्रक्रिया आपण या ठिकाणी झालेलं आहे. तर मॅडम काय सांगाल? बलसूर जिल्हा परिषद गटामध्ये कोण निवडून येणार असं वाटतं? दाजींच्या घरचे सविताताई. त्यांचा आम्हाला तेवढं अभिमान आहे, अगमान आहे. त्यांनी तेवढं करते ते. त्यांच्यापाशी फुल पॉवर आहे. आज अजितदादा पवार गेले म्हणजे आम्हाला दुःख झालेलं आहे. लाडक्या बहिणी रडत राहते त्या. एवढंच माझं बोलायचं, मला काय दुसरं बोल. या संवादातून बलसूर गावाचा कौल हा महायुतीच्या उमेदवार सौ सविता सुरेश बिराजदार यांच्या बाजूने असल्याचं स्पष्टपणे दिसून आलं. यानंतर NTVची टीम कडदोरा गावात दाखल झाली. येथे ग्रामस्थांची संख्या कमी होती, मात्र भेटलेल्या काही महिलांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार देत गावाचा कौल सविता बिराजदार यांच्याच बाजूने असल्याची माहिती दिली. येथून पुढे NTV पोहोचली कलदेव लिंबाळा गावात. कलदेव लिंबाळा या ठिकाणी आलेलो होतो. कलदेव लिंबाळामध्ये जे थंडगार झाड आहे, झाडाखाली कट्ट्यावर काही ग्रामस्थ वयोवृद्ध वगैरे सगळे विसावा घेताना दिसून येतात. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने जे महायुती महाविकास आघाडी प्रचार तर जोरात चालूच आहे. काय वाटलं, कलदेव लिंबाळ्याचं वारं कुठं फिरतं? कलदेव लिंबाळ्याचं वारं महायुतीच्या बाजूने फिरतं. काय कारण काय? कारण महायुतीचे जे उमेदवार सुरेश बिराजदार जे आहेत त्यांचं कार्य चांगलं आहे. आमच्या गावाला, आमच्या शेजारला कारखाना उभा झाला. त्या कारखान्यामुळं उसाला, शेतकऱ्याच्या उसाला योग्य तो भाव भेटलेला आहे आणि तरुणांना हाताला काम मिळालं आहे. वाहनधारकाला वाहनाच्या मोबदल्यात म्हणजे काम मिळालं. हे सर्व गोष्टी चांगल्याच येत आहेत. आणि ज्यावेळेस त्यांनी जिल्हा बँकेचे चेअरमन होते त्यावेळेसला कोरोना पिरियड होता. कोरोना पिरियडमध्ये निराधार लोकांच्या काही पगारी हे ते गावात आणून देण्यासाठी कर्मचारी वर्गाला त्यांनी सारखं हे सांगितले. झालं शेतकऱ्याचा पीक विमा कोरोना पिरियडमध्ये होता, ती गावात आणून देण्याचं काम केले. ठीक आहे बाबा. नमस्कार. आपल्याला थोडक्यात सांगायचं म्हणजे महायुतीचंच वार आहे आणि थोडक्यात आम्ही या पंचकृषीमध्ये दाजीला या भागाचे भागी विद्यार्थी म्हणतो. त्यामुळं महायुतीमध्ये राहून दाजीला बहुमतानं निवडून आणायचं दाजीच्या सविताताई बिराजदार यांना. आणि असं नाही की त्यांना आम्ही पक्ष किंवा काय पात करत नाही. काय कारण आहे त्यांनाच मतदान करायचं? या भागातला भूकंपापासून जे विकास झालेला आहे, आजपर्यंत भूकंपामध्ये आम्हाला कोणच लक्ष दिलं नाही दाजी सोडून. एकमेव दाजी एक असा माणूस आहे चेहरा आमच्या भागातला की 1993चा जेव्हा भूकंप प्रलयकारी झाला तेव्हापासून ते आज तागत म्हणजे आज दिनांक 2 फेब्रुवारी 2026 पर्यंत जो कोण आमच्या ह्या भागातला भागविदाता आहे तो सर्व काय दाजी आहे. त्यामुळे कुठल्याच प्रकारचा आमचा द्वेष किंवा काही
इतर लोकाविकी नाही, पण दाजी आमची भागीदारी देते, त्यांना आम्ही महायुती म्हणून सर्वसामान्य आमच्या गावातून भरपूर. ठीक आहे, ठीक आहे. मामा काय म्हणतात तुमचं? आपलं आमचे पुढारी एकच आहे दाजी, बाकी कोणी बरं नाही. तर इथं काही महिला पण आहेत. मॅडम काय सांगाल आपलं गाव भागातील या परिसरातील विकासाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी जिल्हा परिषद गटातून बलसूर कोण निवडून येईल? आमचे एकमेव सुरेशदाजीच येतील ही आम्हाला काय पक्की खात्री आहे. कारण की सुरेशदाजी जेव्हा मी सरपंच होते आणि आता उपसरपंच आहे, माझं नाव सुनीता देवदास पावशेरे आहे. तर दाजींनी आम्हाला आमच्या विकास कामामध्ये खूप मदत केली आहे. शाळा असेल, दवाखाना असेल, शेतरस्ते असतील, परत मागासवर्गीयामध्ये फ्लॅट ब्लॉक असेल, अशा बऱ्याच याच्यामध्ये आम्हाला दाजींनी खूप सहकार्य निधीसाठी सहकार्य केलेलं आहे. तर आता ह्या महायुतीच्या आघाडीमध्ये आता सध्या सविताताई बिराजदार याही आता मतदानासाठी उभा राहिले, तर आम्हाला आमच्या पुढच्या कार्यासाठी त्यांची खूप मदत होणार आहे. तर त्या एक महिला आहेत, महिला म्हणून त्या खूप महिलांच्या अडचणी जाणतील. कारण की आता महिलांच्या अडचणी खूपच आहेत. आता गावातल्या ज्या समस्या आहेत त्या समस्या आम्हाला ताईंच्या मार्फत सर्व सोडवता येतील, असं आम्हाला दाजींविषयी खूपच गावाला विश्वास आहे. आणि आम्ही गावाबद्दल दाजींविषयी एवढा आत्मविश्वास आमचा. यानंतर आमची टीम समुद्राळ गावात दाखल झाली. येथील काही ग्रामस्थांनी आपली भूमिका स्पष्ट करत महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा असल्याचं सांगितलं. तर बलसूर नंतर कडदोरा नंतर आता आपण समुद्राळ या गावामध्ये आलेलो आहोत. समुद्राळ येथील काही ग्रामस्थ आहेत आपल्यासोबत. काय म्हणता सर, समुद्राळ गावचं वारं नेमकं कुठं आहे? महायुती का महाविकास आघाडी? महायुती. मला आवर्जून काय विचारायचं, एकीकडे पाहिलं तर म्हणजे अजितदादांचं अपघाती निधन, त्यामुळं महायुतीचा प्रचार कुठेतरी मंदावलेलं निदर्शनास येतं, ऐकण्यात येतं. मग त्याचा परिणाम फटका महायुतीला बसणार नाही? महायुतीचा प्रचार थांबलाय, परंतु अजितदादा वारल्यामुळं लोकातून जात उत्स्फूर्तपणा आहे की बाबा ह्या भागातील नेते आदरणीय सुरेशदाजी बिराजदार यांचा कारखाना आहे. कारखान्याच्या माध्यमातून आपल्या गावातील काही मुलांचं कल्याण झालेलं आहे. तसेच या गावाला जी जलजीवनमधून 1,34,00,000 योजना सुरेशदाजी बिराजदार यांच्याकडून मिळालेली आहे. दलित वस्तीमध्ये रोडचे कामं व हायमास्टचे कामं हे सुरेशदाजी गेल्या वेळेस जिल्हा परिषद मेंबर होते, त्यांच्या काळात भरपूर कामं झाली आहेत. त्याच्यामुळं दाजीच्या मागे राहणं साहजिकच आहे. बरं, काय वाटतं सर, म्हणजे कोण निवडून येईल? काय सांगाल? दाजीची पार्टी आहे. म्हणजे सविताताई सुरेश बिराजदार या निवडून येतील का? त्यांना म्हणजे काय नेमकं तुमचं काय म्हणणं? त्यांच्या विकासाच्या अजेंड्यावर आहे. काय विकास केले त्यांनी या धर्तीवर. काय विकास केलेला गाव? पूर्ण विकास त्यांचाच आहे. आज 50 घरं आमच्या गावातली त्याच्या विकासावर जगतात. एक तर शासनाच्या नोकऱ्या नाहीत. यांनी कारखाना उघडला, CNG प्लांट उघडला, त्याच्यामुळं प्रत्येक घरातलं एखादं का होईना माणूस तिथं कामावर आहे. त्याच्यामुळं आम्हाला रोजीरोटीचा प्रश्न मिटला पहिली गोष्ट. म्हणजे रोजगाराचं या ठिकाणी बोलले. तुमचं काय म्हणणं आहे? हेच काय म्हणलं तेच बरोबर बोललं ते काय ते. शेतकऱ्याच्या ऊसाचा प्रश्न मिटला. एकतर प्रत्येक गोष्टीत दाजीला हाक मारली की व देते ती आमच्या संकटाला धावते ती, येणाऱ्या काळ मदत करते ती. त्याच्यात काका काय सांगाल, सविताताई बिराजदार महायुतीचे उमेदवार आहेत, त्यांच्या म्हणजे विरोधक पार्टी पण आहे, नेमकं कोण निवडून येईल आणि का निवडून येईल? सविता बिराजदार निवडून येईल. का निवडून? सुरेशदाजीमुळं आणि युती झाली आहे सगळ्याची. काका काय सांगाल, म्हणजे आता बरेच जण जे म्हणतात की सविताताई बिराजदार निवडून येतील महायुतीचे उमेदवार, काय तिने असं काम केलेलं विकास काम? त्यांच्या मालकाने सुरेश बिराजदारने केल्यात, गाव पुढे आणल्यात, कारखाने काढल्यात आणि सगळ्या गावातल्या अडचणी बघितल्यात, करतात आणि पुढे बी करणार आहेत, ही खात्री आहे आम्हाला. यानंतर जवळच असलेल्या वंताळ गावात NTVचं आगमन झालं. येथील ग्रामस्थांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत पाहूयात. विकासाची कामं त्यांच्याच हातून झालेली आहेत. काय विकास केलेला? आता रस्ते, पुन्हा कारखाना, शाळा, हे सगळे विकासाची कामे त्यांचेच आहेत. आणि देवासारखा माणूस आम्हाला भेटला, असा उमेदवार उस्मानाबाद जिल्ह्यात जर कुणाला भेटलाय तर आम्हालाच भेटलाय. म्हणून आमच्या एवढं मतदार भाग्यवान या उस्मानाबाद जिल्ह्यात कोणच नाही. मतदार भाग्यवान ताई येत होता. काय सांगाल? महाविकास आघाडी, महायुती, प्रत्येक जण आपापल्या परीने प्रचार चालू आहे. आपल्या गावाचं कौल कुठं? काय सांगाल? महायुती, सविताताई.
काय कारण काय तुम्हाला काय वाटतं कारण काय सविता त्यांनाच मतदान करा. सुख दुखाला धावून येतात कोण? ताई मॅडम काय नाव आपलं सारिका पवार. काय सांगाल गावचं कौल कुठं आहे वंताळ गाव काय म्हणतात वंताळ गावचं वारं कुठं फिरलं वार हे सविताताई बिराजदार यांच्याकडेच आहे. त्यांनाच मतदान करणार आहेत आज सगळेजण. कारण सविताताईच म्हणजे दाजींनी गावचा विकास केलेला आहे. शेततळे पुन्हा गावचे रस्ते आजूबाजूच्या वेगवेगळ्या असं गोरगरिबांसाठी शिक्षणासाठी संस्थेत त्यांना असं त्यांनी चांगल्यासाठीच काम केलेलं आहे त्याच्यासाठी. सांगाल तुम्ही काय दाजींनी भरपूर रस्ते केले मंजूर केले शेतकऱ्यांचे टायमिंग उसण येतात त्याच्यासाठी आम्ही ताईला भरभरून मतदान करणार. ऊस वेळेवर नेतात नेतात टायमिंग आज चालू आहेत गाड्या बरं ऊस नेतात पण पैसे वेळेवर देतात वेळेवर काय असं 15 दिवस झाले की लगेच बिल पडतं. आणि भाव काय असतं म्हणजे शेतकऱ्यांचं नॉर्मली अडचणी ते असतात वेळेवर ऊस नेणे आणि बिल वेळेवर मिळणे याबद्दल काय म्हणतात? वेळेवरच मिळतं बिल. कारखाना म्हणजे झाला म्हणजे शेतकऱ्याची अडचणच दूर झाली आमच्या तालुक्याची. म्हणजे साखर कारखान्यांच्या माध्यमातून सेवा आहे तुम्ही काय सांगाल? दाजी एकदम उत्कृष्ट व्यक्ती आहेत सुरेश दाजी. आज त्यांच्या आशीर्वादामुळं काही तर म्हणतो 10-5 हजार लोकांचे संसार व्यवस्थित चालले. कारखाना असेल संस्था असेल बँका असतील गावचा विकास असेल. आता आमच्या गावात तरी कामं बरे वाटतात चांगले रोड आहेत. त्यांच्या आशीर्वादामुळं धरण झालं धरणामुळं आम्ही सुखी झालो. आमच्या जमिनी गेल्या पण त्याची दुप्पट फायदा आमचा झाला. जमिनी गेल्या पण त्याच्या धरणामुळे काय फायदा झाला किती पाणी झालं आणि पाण्याचं क्षेत्र वाढलं. पाण्याचं क्षेत्र वाढलं उत्पन्न वाढलं. जिथं आमची बाजरी येत नव्हती तिथं आज आम्ही ऊस लावतोय. ऊस लावलोय कारखाना झाला. ती अजित पवारच्या आशीर्वादामुळं दाजीच्या आशीर्वादामुळं व्यवस्थित चालू झालंय. व्यवस्थित भाव व्यवस्थित मिळतोय. बस एवढंच पाहिजे शेतकऱ्याला. दुसरं धरणाचं म्हणजे वंताळ गाव आणि इतर दुसऱ्या गावांना आहे की कसं? बलसूर वंताळच्या शिवावर असल्यासारखं आहे. थोडा बलसूरचा शिवार थोडा वंताळाचा शिवार केलाय. शेतकऱ्यांचं वंताळ गावातील काही शेतकऱ्यांचं म्हणणं असं आलं की या ठिकाणी धरणाची जी उभारणी करण्यात आलेली आहे सुरेशदाजी बिराजदार यांच्या माध्यमातून त्यामुळं बलसूर वंताळ या परिसरातील गावातील काही शेतकऱ्यांना जिथं बाजरी ही पेरता येणार नव्हती सहजासहजी शक्य नव्हती अशा ठिकाणी अशा रानामध्ये ऊसाचं पीक घेऊन रोख पीक घेण्याचं भाग्य येथील शेतकऱ्यांना भेटतोय. त्यामुळं शेतकऱ्यांचं कौल ग्रामस्थांचं कौल वंताळ गावातील ह्या सविताताई बिराजदार यांच्याकडं झुकताना दिसून येतं. ऊसाचं क्षेत्र वाढलं. ऊसाचं क्षेत्र वाढल्यामुळं प्रत्येक सभासदाचा ऊस कारखान्याला जाईल असं नाही. पण कारखान्यानं भाव दिल्यामुळं पहिलं भावच भेटत नव्हता. आता भाऊसाहेब बिराजदार या कारखान्यानं भाव दिल्यामुळं भलं ऊस कुण्याही कारखान्याला जावं त्यांना भाव देणंच पडतंय. त्याच्यामुळं आता शेतकरी एवढा सुखी झाला आहे ह्या भाऊसाहेब कारखान्यामुळं ह्या ऊसाच्या क्षेत्रामुळं ह्या दाजीच्या कामामुळे ह्या दाजीनं धरणं केल्यामुळं आमच्या भागाचा भरपूर विकास झाला. दरम्यान घड्याळाकडे पाहिलं तर दुपारचे 4-5 वाजत असल्याचं लक्षात आलं. दिवसभरात नाश्ता सुद्धा न झाल्यानं भूक जोरात लागली होती. क्षणभर वाटलं आता परतावं. मात्र जाता जाता या मतदारसंघातील एक अत्यंत महत्त्वाचं गाव समोर आलं. ते म्हणजे माडज. माडज गावात प्रवेश करताच छत्रपती शिवाजी महाराज चौकात काही वयोवृद्ध ग्रामस्थ बसलेले दिसले आणि तिथूनच आमच्या ग्राउंड रिपोर्टिंगला पुन्हा सुरुवात झाली. तुमचं मत कोणाला? आमचं मत शिवसेनेला. म्हणजे महायुतीला मत. सर आपलं तुमचं मत कोणाला? शिवसेना. मामा बोला. तुमचं मत कुणाला? काँग्रेसला. काँग्रेस. आपलं मत शिवसेना. म्हणजे 4 वयोवृद्ध ग्रहस्थ आहेत. 4 पैकी 3 शिवसेना म्हणाल्यात आणि 1 काँग्रेस. म्हणजे 1 महायुती 3 महायुतीकडे चालल्यात तर 1 महाविकास आघाडीकडे चाललंय. प्रत्यक्ष आपण पाहिलेलं आहे. काय सांगाल?
लोकांचं जे असतील त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांचा उमेदवार योग्य वाटला असेल त्या गोष्टीमुळे त्यांना ते प्राधान्य दिले बरं, असतील. पण आता महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आपण पंचायत समितीचे. काय माडज गावामध्ये कमतरता आहे, काय विकास होणं अपेक्षित आहे जे आजपर्यंत झालं नाही असं वाटतं तुम्हाला? आमची लढाई आहे ती फक्त प्रस्थापित विरुद्ध आहे. विकासाच्या दृष्टीनं काय मुद्दा आहे? विकासाच्या दृष्टीनं विकास काही झालेला नाही म्हणावं तसा. जे झालेले आहेत ते कामं अतिशय निकृष्ट दर्जाचे झालेले आहेत. म्हणजे दर्जेदार कामं व्हावं हीच आमची अपेक्षा आहे. विकास झालेला आहे का नाही? झालेला आहे म्हणजे आता दिसायसारखा तर नाही. दिसायसारखा नाही. हां. विकास झालेला नाही म्हणतात, काय म्हणतात? विकास झालेला आहे पण थोडं फार राहिलेलं आहे काम काही. ते राहिलेले कामं आपण आता पुढं पूर्ण करू. काय राहिलेलं काम आहे? रोडचे काम आहेत, पाण्याचं जरा व्यवस्था आहे जागोजागी. ते राहिलेलं कामं यापुढे होतील. काही नागरिकांशी संवाद साधू. सर, काय सांगाल आपण? जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत, वारं कुठं आहे माडजाचं वारं? आता माडजचं वारं जर म्हणलं तर युतीच्या बाजूनं सध्याचं तर वारं आहे. माडज गावामध्ये विकास झालेला आहे, होणे तर विकास हा पूर्ण कधीच होत नसतो सर. पूर्णची प्रक्रिया एखाद्या गावा असं कुठलंच गाव म्हणू शकत नाही की आमच्या गावचा पूर्ण विकास झाला आहे. तर इथं पण तसंच आहे, कामं भरपूर झालेत. दाजीच्या फंडातले कामंसुद्धा इथं अगोदर दाजी इथं जिल्हा परिषद मेंबर होते, त्यांच्या फंडातले कामं झालेले आहेत. फक्त दाजीचं काय स्वभाव आहे, येऊन उद्घाटन करायचं नाही, त्यामुळे लोकांना माहिती व्हायचं नाही. दाजी काय करणार, ग्रामपंचायतला पत्र हे बजेट दिलं हे करून घ्या काम म्हणणार. मग इथं ग्रामपंचायत आपलं आपण कामं करून घेणार. त्याच्यामुळे काय होतं, माणूस समोर येत नाही. कोणाचं काम आहे लोकांना, आता हे सामान्य लोक आहेत समजा समोर बसलेले, ह्यांना लक्ष देणं. आता ह्यांनी बसलेत, ही खाली फरशी केलेली आहे, ही कोण केलेली आहे त्यांना विचारा, काहीच माहीत नाही. ही आपण उभारलेली ती दाजीनंच केलेली आहे, ही मान्य करावं लागेल ना. ही प्लेअर बाबजी काय म्हणता माने साहेब? ही आमदार निधीतून झालेलं काम आहे. नाही म्हणजे थोडक्यात महायुतीतून झालेलं असं म्हणायचं. नाही, तळ्याच्या जे सुशोभीकरणाचं ही जी हे आहे ना, ह्याच्यातला ते म्हणणं वेगळं आणि कागदोपत्री दाखवणं वेगळं. कागदोपत्री JR सहित आपण ती दाखवू शकतो. निधी आलेला आहे, त्याच्यानंतर ते एकनाथ महाराजांचा सभागृह झालेला आहे. आता मी ज्यावेळेस इथं मेंबर होतो 2002-03ला बस चिन्ह होतं आपलं त्यावेळेस युतीचं, म्हणजे त्यावेळेस सुद्धा भरपूर कामं झाली तिथं. माळावरला एक सभागृह सुरुवात मी केलेली आहे, नंतरच्या जिल्हा परिषद अध्यक्षांना पण एक सभागृह केलं तिथं. त्याच्यानंतर रोडचे कामं त्यावेळेस झालेले आहेत. मधला रोड आमचा पूर्वी नव्हता, आम्हाला इकडून जावं लागत होतं. 17 किलोमीटर इकडून पडत होतं उमरगा, आणि आज 10 ते 11 किलोमीटर पडतं. हे कशामुळे झालं? मधला रोड झाल्यामुळे. मधल्या रोडला अत्यंत अडचणी होत्या, कोणच लक्ष देत नव्हतं, काय नाही. ते रोड मंजूर करण्यासाठी आपले वरिष्ठ नेते युतीचे चौगुले साहेब असतील, रवींद्र गायकवाड सर असतील, भाजपचे दादा असतील, त्यावेळेस अजून दुसरे त्यांचे वरिष्ठ नेते असतील, इकडून दाजी असतील. एकूणच महायुतीच्या माध्यमातून झाल्या. माने साहेब, तुमचं काय मत? माझं मत हे ज्यावेळेस जिल्हा परिषद स्पष्ट बोला. स्पष्टच आहे. ज्यावेळेस हे जिल्हा परिषदेचे मेंबर होते त्यावेळेसच काम आम्हाला बघायला भेटले दाजीच्या माध्यमातून. दाजी तसं जर वैयक्तिक चांगले असतील, पण हे विकासाच्या बाबतीत म्हणलं तर आता ह्या 10-15 वर्षात तर कुठं काही दिसलेलं नाही. आणि ही जी आहे तर ही आमदार साहेबांनी केलेली आहेत, ती म्हणजे ह्यांचं सगळ्याचं योगदान नाही याच्यातलं नाही आहे. आणि इथं जर म्हणाल तर इथं मशालीला मतदान जास्त होईल असं मला 100% वाटते. हां, आणि जर तगडी जर ही जर म्हणाल टक्कर तर काँग्रेस आणि बाणात होईल नक्की. महाविकास आघाडीने महायुतीमध्ये ते निवडून कोण येईल त्याच्याबद्दल काय मला नक्की माहिती नाही, पण आमच्या गावातलं जे वातावरण आहे, वातावरण जे आहे तीच सांगतो. कारण आजपर्यंत राष्ट्रवादीचं इथं म्हणजे तेवढं मतदान पडायला म्हणण्यापेक्षा आता कार्यकर्ते जास्त नसतील म्हणा. राष्ट्रवादी म्हणून नाही, महायुती म्हणून काय? महायुती म्हणून मी सांगितली तुम्हाला, महायुती म्हणून इथं मशालीला मतदान जास्त पडेल असं मला 100% वाटतंय. तुमचं काय म्हणणं? आमच्या इथं उद्धव बाळासाहेब ठाकरे मशालीचं चिन्हला जास्त मतदान पडेल. आणि विकासाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर दाजीनं मागल्या 9 वर्षात 2017ला आपलं इलेक्शन झालेलं आहे, त्याच्यानंतर दाजीची गाठभेट म्हणजे दुर्मिळ योगायोगच म्हणायचं. 9 वर्ष म्हणजे माडच गावाला भेटी अजिबात भेट नाही. आणि विकासाच्या बाबतीत जर झालं तर अजिबात दाजीचा निधी इथं आलेला नाही. आणि राहिला प्रश्न दाजीचं म्हणजे महायुतीचा महायुतीचा आलेला नाही. अजिबात आले. आणि विशेष म्हणजे वर सत्ता त्यांची असून त्रिशंकू सरकार आहे, आपले त्रिशंकू सत्ता असताना सुद्धा यांचा निधी आलेला नाही. आणि राहिला प्रश्न ऊसाचा, तर ऊसाचा जो विषय आहे इथला माझा, ठराविक लोकांचेच ऊस जातात, सामान्य लोकांचे ऊस अजिबात जात नाहीत. तुम्हाला आता सुद्धा मी इन कॅमेरा ऑन द स्पॉट शेतकऱ्यांचे अनेक. मला एक सांगा, जे तुम्ही म्हणता की 9 वर्षापासून
दाजीच्या माध्यमातून किंवा महायुतीच्या माध्यमातून 1 रुपया विकास निधी आलेला नाही. मग हे जे काही कामं झालेले आहेत जे दिसतं डोळ्याला ते कोण केलं? हां, मी सांगतो ना, मान्य करतो. हे चौगुले साहेबांच्या काळात थोडंफार काम झालेलं आहे, रिअल फॅक्ट आहे. ते पण 12.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये झालेलं नाही, पण 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये चौगुले साहेबांच्या ह्याच्यातून बऱ्यापैकी निधी आले आहे. पण वैयक्तिक जर विचार केला तर दाजीचं कुठलाच निधी आलेला नाही, किंवा दाजीनं माडसगाव मला वाटतं गोल मारलेला आहे की अजिबात गाठी नाहीत, भेटी नाहीत, ठराविक 1-2 माणसांच्या घरी येणं आणि तेवढंच वेळ, जनसामान्याशी काही संबंध नाही. आणि एक राहिला प्रश्न, तुम्ही जी शिवसेना म्हणून आता वयस्कर माणसाचा इंटरव्ह्यू घेतलो, त्यांना शिवसेना कोणती हे विचारा, त्याच्यामध्ये कन्फर्म काय झालंय, हे ऍक्च्युअली मशालींचे लोक आहेत. समोर विचारतो मामा, शिवसेना बोललो, कोणती शिवसेना? उद्धव बाळासाहेब ठाकरे का शिंदे शिवसेना? मसालावरती आम्हाला कळत नाही. तांबाई अनेकदा विचार, कोणती शिवसेना म्हणलं? ते आता काय म्हणले ते टिबा का काय मशाल बरं. तुमचं म्हणणं आता कोणीतरी म्हणलं तर शिवसेना. होय, शिवसेना चांगली आहे. हो कोणती नाही शिवसेना? शिंदे गट का उद्धव बाळासाहेब ठाकरे? शिंदे गट चांगली. शिंदे गट. हम्म. तुम्ही काय म्हणता? शिंदे 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 गट. तर यामध्ये 4 पैकी 2 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि 2 शिवसेना शिंदे गट. काय म्हणता? काय नाही, चौगुले साहेबाच्या माध्यमातून इथं कामं झालेत, पण आमचं म्हणणं एकच आहे की दाजीकडून आम्हाला अपेक्षा आहे. कारण दाजीवर आमची अपेक्षा आहे याच्यासाठी की दाजी चांगले माणूस आहेत, करतील असं वाटलं. पण त्याच्या नंतर इथे विकास काय दाजी चांगले माणूस म्हणजे काय? चांगली म्हणजे वैयक्तिक नाही त्यांच्या तर मला काय म्हणायचं, कारखाना आम्हालाही माहिती आहे की कारखाना त्यांच्या हातात नाही, कारखाना ती लीजवर दिलेला आहे. पण त्यांनी सांगायला पाहिजे की आम्ही असं सभासद फाउंडेशन सभासद माडसमध्ये आता पेमानं म्हणल्यासारखं लोकांचे शेतकऱ्याचे ऊस जाणार झाले. मग मला काय म्हणायचं, आम्ही फाउंडेशन सभासद फायदा काय सांगा तुम्ही? हा ठीक आहे, आमचं तोड म्हणजे लिगली सगळ्या गोष्टी आम्ही ते नोंदणी केलं, सगळं केलं. दाजींचं काम आहे का नाही, कुणाचं गेलं नाही, काय नाही. इथले जे आता कार्यकर्ते तात्यासारखे ह्यांचं सुद्धा काम आहे की बाबा. ठीक आहे, तर माडस गावातून एक संमिश्र प्रतिक्रिया या ठिकाणी बोला. निश्चितच मी आता आलो इथं, काय चर्चा झाली काय नाही मला याचा काय थोडा अंदाज नाही, पण जे इथं वास्तविक एक चित्र आहे ते वास्तविकता मलाही मांडावं असं एक मला वाटलं मनातून. इथं ॲक्च्युअलमध्ये काय झालं, हे माडसगाव अगोदर शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. इथं राष्ट्रवादीचा प्रभाव थोडासा कमी आहे निश्चितच. आता आम्ही वैयक्तिक शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते आहोत, पण दाजींनी विकास केला नाही असं आपणाला तर इतकं काय म्हणता येत नाही. कारण जवळपास बघता 5 वर्षात 50 लाख रुपये, माझ्या माहितीनुसार 50 लाख रुपये दाजींनी इथं आपणाला दिले काम करण्यासाठी. त्याचबरोबर एक होंता रस्ता दिला 1 किलोमीटरसाठीचा त्यांनी. असे 2-3 निधी दाजींनी दिलेत. हे कधी दिलेले आहेत, किती वर्षापूर्वी? ह्या 3 वर्षात दिलेला आहे. आता एकाने म्हणलं गेल्या 9 वर्षात 1 रुपया दिले नाही, विकास निधी दिला नाही. नाही मी सांगतो ना, मी कागदोपत्रीही तुम्हाला दाखवायला तयार आहे, किती निधी आलाय तोही दाखवतो. पण आणि एक ह्याच्यात सांगायचं हे झालं की बाबा इथं म्हणतायत काही ठराविक लोकांचा ऊस. आज बघता गावातल्या 80% लोकांचा ऊस दाजींच्या कारखान्याला गेलेला आहे. 80% गावकऱ्यांचा जो ऊस आहे तो दाजींच्या कारखान्याला गेलेला आहे. आणि दाजींनी म्हणजे असं ह्याचा गेला नाही त्याचा गेला नाही असा विषय नसतंय. ज्या सभासदांची तोड आली, म्हणजे ज्या सभासदाची आपण काय म्हणतो प्रोग्राम आलाय, त्या प्रोग्रामनुसारच आपला ऊस गेला इथला सगळ्यांचा. काय सांगतोय, ठराविक लोकांचा म्हणजे काय झालंय, जसं प्रोग्राम आलाय त्यानुसार ऊस गेलेत 80%. आज तुम्ही गावातले ऊस उत्पादक जे आहेत त्यांना एक वेळा विचारून बघा तुम्ही, म्हणजे तुमचा ऊस गेलाय का, प्रोग्रामनुसार गेलाय का, असं निघालं तर 80% लोकांचा भाऊसाहेब बिराजदारलाच ऊस गेलाय. असं आहे. आम्हाला वैयक्तिक कोणाशी वैर नाही, कोणाचं हे नाही, पण एक महायुतीचा घटक म्हणून आम्ही शिवसेना गटात, तर हे आमची बाजू आम्ही मांडलो. तर नक्कीच गावातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत असताना निदर्शनास होतं. बलसूर जिल्हा परिषद गटातील एकूण 9 गावांपैकी 8 गावात महायुतीच्या उमेदवार सविता सुरेश बिराजदार यांना आघाडी भेटत असल्याचं चित्र दिसतंय. माडस गावात मात्र चुरशीची लढत पाहावयास मिळणार असून माडसगावच्या मतांच्या विभागणीत नेमकं कुणाला मताधिक्य भेटेल हे आता पाहावे लागणार आहे. प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव.